आता राष्ट्रवादीच्या गोटातून महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती। त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील देखील वर्षा निवासस्थानी उपस्थित होते। दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीची माहिती राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवारांना माहितीच नव्हती आणि त्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरलेली होती। दरम्यान यापुढे मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही बैठक असल्यास सुनेत्रा पवारांना कळवलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवारांना दिलं आहे। दरम्यान पार्थ पवारांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या या भेटीबाबत काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही। पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे, संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात। त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही। अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही। वळूयात पुढच्या अपडेटकडे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली आहे। जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवनवर होते। या भेटीदरम्यान फक्त जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याचं समजतंय। शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार अशा चर्चा सुरू असताना या भेटीला विशेष महत्त्व आहे। तर शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील झाल्यास जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार अशाही चर्चा सुरू असल्यानं त्याच संदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान मागील 2च दिवसात जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणामध्ये मोठं काही घडणार आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। तर काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार सध्या बोलतात, आपण थेट जाऊया।